आणि पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांना भारतीय लष्करानं लक्ष्य केलं। त्यानंतर पाकिस्ताननं उत्तरादाखल कारवाई करणार याची खात्री भारतीय सैन्याला आणि भारत सरकारलाही होती। घडलंही तसंच। 7 मेच्या संध्याकाळी सूर्य अस्ताला गेला आणि पाकिस्तानचे हल्ले सुरू झाले। धर्माच्या नावावर आपली पोळी शेकून घेण्याची पाकिस्तानला जणू सवय जडलीये आणि म्हणूनच की काय भारताच्या सर्व धर्मसमभावाच्या भावनेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला। पण पाकिस्तानच्या या नापाक इराद्यांची कल्पना असल्यामुळे भारतीय सैन्यानं तिहेरी यश साधलं। भारतीय सैन्यानं आपल्या सर्व महत्त्वाच्या स्थळांचं रक्षण केलं। पाकिस्तानचा हल्ला पूर्णपणे निष्प्रभ ठरवला आणि पाकिस्तानच्या या काळ्या कृत्यांचे अवशेष पुरावे म्हणून जगासमोर आणले। आज पाकिस्तान जो काही शांतीच्या आणि चर्चेच्या बतावण्या करतोय तो भारतीय लष्कराच्या याच तिहेरी यशाचा परिणाम आहे। उसने गोल्डन टेम्पल के ऊपर बहुत भारी तादाद में ड्रोन और मिसाइल से हमला किया। 8 मे 2025 ची पहाट भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर पूर्ण होऊन 24 तास उलटून गेले होते। 7 मेच्या संध्याकाळपासूनच पाकिस्तानच्या सीमेपलीकडून भारतावर ड्रोन्स आणि मिसाइल्सचा मारा सुरू झाला होता। भारताच्या सगळ्या सीमांवर तणावाचं वातावरण होतं आणि त्याच वेळी पंजाबमधील एअर डिफेन्स सिस्टीम सतर्क झाली, कारण ज्याची भीती होती तेच घडत होतं। पाकिस्ताननं पंजाबचं सुवर्ण मंदिर टार्गेट केलं होतं। 7 मई 2025 को जब हमने पाकिस्तान और पीओजेके में आइडेंटिफाइड टॉप मिलिटेंट इंस्टॉलेशंस जैसे एलएटी का हेडक्वार्टर्स मुरीद के में हिट किया, ये एक्सपेक्टेड था कि पाकिस्तान रिटेलिएट करेगा और हमारे मुख्य एयरबेसेस और मिलिट्री इंस्टॉलेशंस को टारगेट करेगा। बट टू आवर सरप्राइज कुछ कामिकाजी ड्रोन्स सरफेस टू सरफेस और एयर टू सरफेस मिसाइल्स जो कि डायरेक्टली गोल्डन टेम्पल के लिए वहां से लॉन्च की गई थी। पाकिस्तान पंजाबच्या सुवर्ण मंदिराला लक्ष्य करेल याचा अंदाज भारतीय लष्कराला आधीच होता। त्यामुळे 7 मेच्या रात्रीच ब्लॅकआउटमुळे सुवर्ण मंदिर अंधारात दिसेनासं झालं होतं। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या सगळ्या यंत्रणा पाकिस्तानच्या दिशेनं येणारं प्रत्येक मिसाईल हाणून पाडू लागल्या। पंजाबच्या आकाशातच पाकिस्तानी मिसाइल्सचा खात्मा होत होता। जैसे कि आप सभी जानते हैं, हमारी आर्मी एयर डिफेंस के पास टैक्टिकल कंट्रोल रडार्स, फायर कंट्रोल रडार्स, काउंटर यूएस सिस्टम्स, लॉन्ग रेंज सरफेस टू एयर रडार गाइडेड मिसाइल्स, हीट सीकर मिसाइल्स और एडी गन वेपन सिस्टम्स हैं। हमारी लेयर्ड और टियर डिफेंस, जैसे आपने डीजीएमओ की कॉन्फ्रेंस में उसका मेंशन सुना होगा, ठीक उसी प्रकार हमारी डिफरेंट क्लास ऑफ ग्राउंड बेस्ड एयर डिफेंस वेपन्स, एक कारगर एयर डिफेंस और काउंटर यूएस अम्ब्रेला यहां बनाए हुए हैं। 8 मे 2025 च्या पहाटे पंजाबच्या सीमेवर काय काय झालं आणि भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांचा कसा सामना केला याचं प्रात्यक्षिकच भारतीय लष्करानं दाखवलं। जेव्हा भारतीय लष्कर पाकिस्तानच्या मिसाइल्सना हवेतच लक्ष्य करत होतं त्यावेळेस आकाशात जे दृश्य दिसत होतं त्याचाही व्हिडिओ भारतीय लष्करानं जारी केलाय। लगभग 3 दिन तक दे ट्राइड टू डैमेज आवर एयरबेसेस एंड मिलिट्री इंस्टॉलेशंस। सक्सेस नहीं मिलने पर इन्होंने यही कामिकाजी ड्रोन्स और रॉकेट्स को सिविल एरियाज, गुरुद्वारा साहिब और रिलीजियस एरियाज को भी टारगेट किया। भारतानं पाकिस्तानचे हल्ले नाकाम केलेच केले, पण पाकिस्ताननं भारतीय सीमेपार डागलेल्या या क्षेपणास्त्रांचे अवशेषही गोळा केलेत। हे अवशेष पाकिस्तानच्या हल्ल्याचे पुरावे आहेतच, पण पाकिस्तानला हे तंत्रज्ञान कुणी पुरवलं, पाकिस्तानला कुणी मदत केली याचेही ते पुरावे आहेत। त्यामुळे जगाच्या समोर पाकिस्तानच्या विरोधात आपली बाजू भक्कम करणं भारताला सहज शक्य होईल।
All of the air raid was intercepted and shot down with such precision. Moreover, civil population ने भी हमारा कभी साथ नहीं छोड़ा. आप इसी बात से अनुमान लगा लीजिए कि 3 दिन में हमारी ग्राउंड बेस्ड एयर डिफेंस वेपन्स और आर्मी एयर डिफेंस का सिर्फ 10% एम्युनिशन ही एक्सपेंड हुआ था. पंजाबचं सुवर्ण मंदिर हे फक्त शीख धर्मियांचं प्रार्थनास्थळच नाही, तर ते भारताची महत्त्वाची ओळख आहे, भारताचा अभिमान आहे. भारताच्या अशा शक्तीस्थळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न नवा नक्की नव्हता, पण ज्या पद्धतीनं भारतीय लष्करानं पाकिस्तानला उत्तर दिलं ते मात्र नक्कीच अभिमानास्पद होतं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.